It was lymphatic system. आज आपल्याला समजून घ्यायचं आहे, काल आपण सुरुवात केली ऍक्च्युअली. What is lymphatic system that we are going to study today? आता काल मी बोललो होतो नीट जे मुलं काल ज्यांचं लक्ष नसेल त्यांनी आज एकदम काळजीपूर्वक करा, कारण काल शेवटचा टॉपिक होता आज आपला. दिस इज आर्टरी. आर्टरीच्या डिव्हिजन झाल्या. आर्टरीच्या डिव्हिजन्स मध्ये सब आर्टरीज असतात. आपण डायरेक्ट आर्टरीजच्या सब डिव्हिजन्स खूप करत बसणार नाही, पण आपण आर्टरीच्या डिव्हिजन्स नंतर आपण आर्टेरियोल्स तयार झालेत असं आपण बोलणार. लेट्स से की दिस इज वन आर्टेरियोल and this arteriole is divided into many capillaries. याच्यामध्ये खूप साऱ्या बाळांना कॅपिलरीज झालेल्या आहेत. खूप साऱ्या कॅपिलरीज झालेल्या. कॅपिलरीज जर आपण बघितल्या तर आपल्याला असं रेटिक्युलेट नेटवर्क, जाळीदार असं नेटवर्क सारखं दिसतं. म्हणजे यांची डिव्हिजन होऊन असं नेटवर्क दिसेल आपल्याला. आणि यांच्यामध्ये म्हणजे मला हे सांगायचंय, सपोज जर ही एक आर्टेरियोल असेल तर याच्या एवढ्या बारीक ब्रांचेस होऊन जातील, एवढ्या बारीक ब्रांचेस होतील आणि ह्या आपसात अशा कनेक्ट होऊन एक प्रकारचं जाळं तयार करतात. आणि त्या पूर्ण ऑर्गनला, ज्या ऑर्गन मध्ये अशा प्रकारचं नेटवर्क आपल्याला पाहायला मिळेल, या सगळ्या ठिकाणी असं स्ट्रक्चर तयार होईल. असं खूप सारे डिव्हिजन्स होत असतात. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि याच्यामध्ये असं समजा हियर देर इज वन ऑर्गन. लेट्स से की इट इज द ऑर्गन. या ऑर्गन मध्ये हा एक ऑर्गन. आवाज आता इकडे लक्ष द्या. आता इथे या एंडला इथून बाळांना यांचं कन्वर्जन होतं. यांना आपण म्हणायला लागतो व्हेन्यूज. नीट लक्ष द्या, एकदम बारीक गोष्ट मी सांगणार आहे. दिस इज आर्टेरियोल. This is arteriole, this is venule, and in the center you will see these are capillaries. These are capillaries. काल मी बोललो होतो की पुढे गेल्यानंतर तुम्हाला टाइप्स ऑफ कॅपिलरीज पण शिकायचे. तर प्रेझेंटली आपण काय शिकतोय की एक ऑर्गन आहे किंवा एक छोटा मोठा ऑर्गन आहे किंवा एक मोठा टिश्यू आहे असं समजा. त्या टिश्यूच्या लेवलला तिथे ब्लड सप्लाय, ऑक्सिजन सप्लाय तिथे पाहिजे. ब्लड मधून काय काय मिळतं? ऑक्सिजन मिळतात, न्यूट्रिएंट्स मिळतात, बरोबर. काही हॉर्मोन्स पाठवायचे असतील ते पोहोचवले जातील, काही एन्झाईम्स पाठवायचे असतील ते पाठवले जातील. हे सगळ्या गोष्टी तिथे याला रिलीज करायच्या. आता होतं काय? आता ही जी कॅपिलरी आहे बाळांना, त्या कॅपिलरी मध्ये होतं काय? लेट्स से की एक कॅपिलरी आपण काढून बघू. सपोज दिस इज वन कॅपिलरी. या कॅपिलरी मध्ये ही जी कॅपिलरीची जी वॉल असते ना, या ठिकाणी या वॉल मध्ये दिस आर द सेल्स. कॉर्नरला कशी दिसेल ते आपण बघतो. या कॅपिलरीच्या सेलला आपण काय नाव दिलं होतं? बोला, ऑन करा, मला ऑन करून सांगा पटकन. बोला पटकन, कम ऑन फास्ट. Simple squamous epithelium. बरोबर, सिंपल स्क्वॅमस एपिथेलियल सेल्स. सिंपल स्क्वॅमस एपिथेलियल सेल्स, त्यालाच आपण काय म्हणतोय बाळांनो? इथे काय वर्ड यूज करतो?
कॅपिलरीजच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण यांना म्हणतो एंडोथेलियल सेल्स. काय वर्ड यूज करतो बाळांनो? एंडोथेलियल सेल्स. ठीक आहे. या एंडोथेलियल सेल्स मध्ये बाळांनो इथे जर तुम्ही पाहिलं तर यांच्यामध्ये असे फाईन पोर्स असतात. जिथे या सेल्स जॉईंट असतील ना त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल? इथे पोर्स दिसतील तुम्हाला, पोर्स. These pores are called as fenestrae. एकाबद्दल बोलू तर फेनेस्ट्रा, एकापेक्षा जास्त बद्दल बोलू तर काय म्हणू त्याला? फेनेस्ट्री. FENESTRAE, फेनेस्ट्री. वर्ड लक्षात ठेवा, वर्डचा अर्थ समजून घ्या. The pores that found or that can be seen in capillaries किंवा capillary endothelium are called as fenestrae. आता फेनेस्ट्री हा वर्ड आपण पुन्हा कुठे एकदा बघितला होता? तुम्हाला आठवत असेल, माल्पिगियन कॉर्पस्कल जिथे आपण शिकलो होतो ना तिथे हा वर्ड आपण शिकलो होतो. बघा या ठिकाणी एफरंट आर्टेरियोल, इफरंट आर्टेरियोल, लक्षात या ठिकाणी दिस वन इज हियर फ्रॉम हियर दिस इज एफरंट आर्टेरियोल एंटर्स आणि इफरंट आर्टेरियोल गोज आउट. आणि यांच्यामध्ये आपण असं पाहिलं की इथे या कॅपिलरीज असतात. त्या कॅपिलरीज मध्ये खूप सारे पोर्स असतात. या पोर्स मधून काय होतं? काय होतं या पोर्स मधून? कोणाला सांगता येईल का? कॅन यू टेल मी काय होईल याच्यातनं? याच्यातनं काय काय बाहेर पडतो? याच्यातनं बाहेर पडतो फ्लुइड पार्ट म्हणजे प्लाझ्मा पार्ट. आणि याला ह्या फ्लुइडला या ठिकाणी नाव वेगळं दिलं जाणार आहे. याच्यामध्ये असेल O2. याच्यामधनं इथून आता इकडच्या आतल्या बाजूला जायचं असेल तर CO2. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट्स असतील, ग्लुकोज मॉलिक्युल्स वगैरे वगैरे असतील. न्यूट्रिएंट्स मध्ये सगळंच आलं. त्याच्यानंतर या खोल मधनं WBC बाहेर जातात. त्या गोष्टीला आपण म्हणतो डायपेडेसिस. डायपेडेसिस होतं इथं. त्याच्यानंतर याच्यातनं हार्मोन्स बाहेर टाकले जातात. याच्यातनं वेस्ट मटेरियल जे असतं ते आतल्या बाजूला टाकलं जातं. म्हणजे त्याच्या आजूबाजूला जे फ्लुइड असेल तिथून हे वेस्ट मटेरियल आतल्या बाजूला आहे. वेस्ट आत टाकलं जातं. आता ही कन्सेप्ट घेऊन हे सगळं समजून आपण आता इथे अप्लाय करणार. हा जो काही ऑर्गन आहे ह्या ऑर्गनच्या आजूबाजूला बाळांनो कॅपिलरीच्या आजूबाजूच्या भागामध्ये एक फ्लुइड भरलेलं असतं. आता हे फ्लुइड आलं कुठून आहे? ते फ्लुइड आलं आहे ब्लड मधून. हे फ्लुइड जे बाळांनो हे आलं कुठून आहे? ब्लड मधून आलं. आता जसं हे ब्लड सोडून बाहेर येतं त्याला आपण प्लाझ्मा म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणायला लागतो? याला इंटरस्टिशियल फ्लुइड. काही वर्ड यूज करतो बाळांनो याला इंटरस्टिशियल फ्लुइड. काय वर्ड यूज करतो? द फ्लुइड which is around that tissue or that organ from where the blood capillaries they pass. Blood capillaries ज्या ठिकाणी असतात, blood capillaries चे नेटवर्क येतात. The fluid which is around the blood capillaries, that fluid will be called as interstitial fluid. This interstitial fluid will receive all the nutrients, oxygen, everything from the capillaries. How? By leaking out through fenestrae. इतना तुमच्या लक्षात. या फेनेस्ट्री जे आहे हे जे पोर्स आहेत कॅपिलरीज मधले इथून सगळे पदार्थ लीक आउट. हे लीक आउट झाले की सगळे कुठे अक्युमुलेट होतील? इंटरस्टिशियल फ्लुइड. या इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये सगळे न्यूट्रिएंट सगळ्या गोष्टी अक्युमुलेट होतील. आणि त्याच ठिकाणी इथे आजूबाजूला हे सगळं जे ऑर्गन कशाने बनलेले असतात? सेल्सनी बनलेले असतात. आणि सेलच्या ग्रुपमध्ये आपण टिश्यू म्हणतो. म्हणजे या ठिकाणी ज्या आजूबाजूला ज्या सेल्स आहेत या सेल्स काय करतील?
ज्यांना जेवढं पाहिजे तेवढे न्यूट्रिएंट्स येतील आणि त्यांच्या बॉडीमध्ये सेल बॉडीमध्ये जे तयार झालेले वेस्ट मटेरियल आहे ते कुठे टाकलं जाईल, इथे इंटरस्टिशियल फ्लुइड. म्हणजे इंटरस्टिशियल फ्लुइड is the medium through which cells or organ receive the nutrient, receives the organ, and whatever waste material would be there, that will be poured, that will be thrown away from the cells to the interstitial fluid. येतं लक्षात मी बोललेलं समजताय का? मला सांगा, इंटरस्टिशियल फ्लुइड ही कन्सेप्ट समजली का? ऑन करा, मला सांगा. It is very important concept. Come on, बोला पटकन. Please. Interstitial fluid समजलं का? Yes, sir. समजलं का सांगा बरं मला. Come on, fast. हो सर. कळतंय ना? कळतंय सगळ्यांना? हो. म्हणजे इंटरस्टिशियल फ्लुइड तुम्हाला आता समजलं असेल. इंटरस्टिशियल फ्लुइड काय आहे? इंटरस्टिशियल फ्लुइड इज दॅट फ्लुइड through which or from which the cells they receive their nutrient and cells they get oxygen. येतंय तुमच्या लक्षात? माझा आवाज क्लिअर आहे का? बघा बरं. हो सर. आवाज येतोय का? हो. आता ही गोष्ट जर क्लिअर झाली असेल तर आता काय होतं, दिवसभरामध्ये इतकं पूर्ण बॉडी, होल बॉडी इज मेड अप ऑफ ऑर्गन, कारण आपल्याकडे ऑर्गन सिस्टीम आहे. या सगळ्या ऑर्गन्स मध्ये बाळांनो खूप जास्त प्रमाणात फ्लुइड लीक आउट होत, खूप जास्त प्रमाणात. किती लीक आउट होतं तर सायंटिस्ट लोकांनी सांगितलेलं आहे की इट इज ऑलमोस्ट 18 लिटर्स. किती लीक आउट होतं बाळांनो? 18 लिटर्स. म्हणजे टिश्यू फ्लुइड, म्हणजे याला दुसरा वर्ड काय आहे, या इंटरस्टिशियल फ्लुइड इज ऑल्सो कॉल्ड एज टिश्यू फ्लुइड. हे टिश्यू फ्लुइड जो आहे बाळांनो, हे किती लीक आउट होतं? जवळजवळ बॉडीमध्ये 18 लिटर. तर तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की सर आमच्या बॉडीमध्ये ब्लडच 5 लिटर असतं, तर ते 18 लिटर आलं कुठून? सर दिसत नाहीये. दिसेल. हे माझ्या एंडने नाही प्रॉब्लेम बाळा, तुझ्याकडे याचा प्रॉब्लेम असेल. थोडस मोठं कर. येत आहे तुमच्या लक्षात? इकडे लक्ष द्या. आता रोज फ्लुइड किती लीक आउट होत आहे? 18 लिटर. आता हे 18 लिटर जे फ्लुइड आहे, हे पूर्ण फ्लुइड लीक तर होतं, पण इट इज रिअब्सॉर्ब्ड अगेन. इट इज रिअब्सॉर्ब्ड बाय दिस कॅपिलरीज. त्या कॅपिलरीज काय करतात? पुन्हा रिअब्सॉर्ब. पण हे जेव्हा आता रिअब्सॉर्ब करतात ना, हे किती रिअब्सॉर्ब करतात? तर तुमच्या माहितीसाठी लिहून घ्या तुम्ही. 18 लिटर समजा जर लीक आउट झाला असेल तर याच्यातलं जवळजवळ 16 लिटर रिअब्सॉर्ब केलं जातं. किती केलं जातं बाळांनो? 18 लिटर लीक आउट होतो आणि 16 लिटर रिअब्सॉर्ब केलं. येतंय तुमच्या लक्षात? सगळ्यांना समजतंय का? आता हे जे 16 लिटर रिअब्सॉर्ब केलं गेलं, तर त्याच्याबरोबर काय काय रिअब्सॉर्ब केलं गेलं? CO2 पण रिअब्सॉर्ब केला गेला, वेस्ट मटेरियल पण रिअब्सॉर्ब केलं गेलं. वेस्ट मटेरियल. आणि समजा हा ऑर्गन काहीतरी सिक्रीट करत असेल, समजा इथे एक हॉर्मोन सिक्रीट होत असेल असं आपण समजू,
तर हे हॉर्मोन सुद्धा रिअब्झॉर्ब केलं जातं आणि पुढे पाठवलं जातं. आता कॅपिलरीज एकत्र येऊन काय बनवतात? व्हेन्युल्स. काय बनवतात बाळांनो? व्हेन्युल्स. आणि व्हेन्युल्स ग्रॅज्युअली और इव्हेंच्युअली दे बिकम वेन्स. हळूहळू काय बनतात ते? वेन्स. आणि वेन्स दे बिकम व्हेना कॅवा. इथपर्यंत आले का सगळेजण? लक्षात आलं का सगळ्यांच्या? बोला मला पटकन. इथे कशा पद्धतीने काम चालतं इथपर्यंत जर तुम्ही लक्षात आले असेल तर मी त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट तुमच्या डोक्यात टाकतो समजून घ्यायला. इथपर्यंत आले सगळेजण? हो. आता इथे असं समजा, आता उरलं किती फ्लुइड? किती उरलं इथं? किती घेऊन जायचं बाकी राहिलं? अप्रॉक्सिमेट 2 लिटर. बरोबर. आता हे जे 2 लिटर आहे हे जर एका दिवसात, दिस इज द ऍव्हरेज फॉर 24 आवर्स, 18 लिटर 24 आवर्स मध्ये. तुम्हीच मला सांगा, जर 16 लिटर वापस नेलं गेलं पण 2 लिटर नाही नेलं गेलं, समजा तिथेच राहून गेलं पूर्ण बॉडीमध्ये निरनिराळ्या ठिकाणी 2 लिटर तसंच राहून गेलं. एका दिवसाचं जर 2 लिटर जर बॉडीमध्ये राहून गेलं तर ब्लड व्हॉल्यूम कमी होईल का नाही? तुम्ही मला सांगा. ब्लड व्हॉल्यूम नॉर्मल किती असतो? 5 लिटर किंवा 5.5 लिटर अडल्ट मध्ये. त्याच्यातलं 2 लिटर फ्लुइड रिटर्न आलंच नाही तर काय होईल? ऍक्च्युअल व्हॉल्यूम कमी होऊन जाईल, तो माणूस सुजून जाईल. काय होईल? जिथे जिथे फ्लुइड हे अक्युमुलेट झालेलं असेल तिथे तिथे त्या माणसाचा पार्ट सुजून जाईल. मग असं व्हायला नको. मग बॉडीने एक सिस्टीम डेव्हलप केलेली, दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज लिम्फॅटिक सिस्टीम. आर यू गेटिंग माय पॉइंट? समजतंय? लिम्फॅटिक सिस्टीम काय प्रकारे कळतोय का? आता लिम्फॅटिक सिस्टीम कशी असते हे मी सगळं पुसतो आजूबाजूचं आणि देन आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू हाऊ द लिम्फॅटिक सिस्टीम इट वर्क्स. आता बघा, याला हे जे आर्टेरिओल्स असतात, या आर्टेरिओल्सच्या आसपास त्या ब्लड जसे लिम्फ व्हेसल्स याला गुंडळलेले असतात. याला अशा पद्धतीने ह्या गुंडळून आलेल्या असतात. ह्या अशा गुंडळलेल्या असतात आणि ह्या गुंडळलेल्या नंतर अशा फ्री सोडून दिलेल्या असतात. अशा फ्री सोडलेल्या. बस आता बघा, नीट लक्ष द्या. यांना म्हणतात लिम्फॅटिक कॅपिलरीज. यांना काय म्हणतो बाळांनो? लिम्फॅटिक कॅपिलरीज. हे बघा अशा मोकळ्या सोडलेल्या असतात इथे. किती एक अशी पडली. येतंय तुमच्या लक्षात? ठीक आहे, कळलं तुम्हाला? आता जेवढं याला ह्या कॅपिलरीला जेवढं ऍब्झॉर्ब करायचं असेल तेवढं ऍब्झॉर्ब करून टाकेल. जेवढं ऍब्झॉर्ब करायचं असेल तेवढं ऍब्झॉर्ब करून टाकेल. म्हणजे किती ऍब्झॉर्ब करेल? तुम्हाला माहिती 90% जवळजवळ ऍब्झॉर्ब करून टाकेल. आता जे उरलेलं 10% आहे बाळांनो, हे 10% जे आहे हे 10% ह्या लिम्फॅटिक कॅपिलरीज ऍब्झॉर्ब करतात. These are lymphatic capillaries. आता इथे प्रश्न आला की सर तुम्ही सगळं सांगितलं आम्हाला, लिम्फॅटिक कॅपिलरीज पर्यंत येऊन पोहोचले, बट यू हॅव नॉट एक्सप्लेन्ड अस व्हॉट इज लिम्फ. लिम्फ म्हणजे काय? व्हॉट इज लिम्फ? लिम्फचा अर्थ काय होतो हे आम्हाला तुम्ही सांगितलं नाही. लिम्फ म्हणजे काय? लिम्फ म्हणजे ब्लड मधून काय काय वजा करून टाकलं. ब्लड मायनस, लिहून ठेवा, अत्यंत इम्पॉर्टंट, आरबीसी, प्लेटलेट्स and some large proteins. लिम्फ मध्ये काय काय असतं? लिम्फ शब्दाचा अर्थ होतो क्लिअर फ्लुइड. जर त्याच्यात आरबीसी नसतील तर फ्लुइड कसं होऊन जाईल? रेडनेस त्याचा निघून जाईल की नाही? तुम्हीच मला सांगा. लिम्फ मध्ये जर आरबीसी नसतील, प्लेटलेट नसतील आणि लार्ज प्रोटीन्स नसतील तर फ्लुइड कसं होऊन जाईल? क्लिअर, वॉटरी दिसेल, कलरलेस होऊन जाईल. मग आता हे हा जो काही प्रकार आहे, हा म्हणजे आता हे जे मी लिहिलं होतं इथं की इंटरस्टिशियल फ्लुइड, when it enters inside these capillaries,
when this fluid enters inside these capillaries, then we will call it as lymph. तोपर्यंत आपण त्याला लिम्फ म्हणणार नाही, तरच आपण त्याला लिम्फ म्हणू. जर ते लिम्फॅटिक कॅपिलरीज मध्ये एंटर करत असेल तर त्याला काय म्हणणार, लिम्फ. तोपर्यंत काय म्हणणार, इंटरस्टिशियल फ्लुइड ऑर टिश्यू फ्लुइड. इज इट क्लिअर? समजतंय सगळ्यांना? लिम्फ शब्दाचा अर्थ काय होतो, त्याच्यात काय काय नसायला पाहिजे, आरबीसी नसायला पाहिजे, प्लेटलेट नसायला पाहिजे आणि लार्ज प्रोटीन्स नसायला पाहिजे. हे जर तिन्ही गोष्टी नसतील तर त्याला आम्ही काय म्हणू, लिम्फ. आणि हे लिम्फ बाळांनो, हे जे रोजच्या रोज सायंटिस्ट लोकांनी याला फाइंड आउट केले याची व्हॅल्यू, आणि इट ऍब्झॉर्ब ऑलमोस्ट ऑल द फ्लुइड, आणि इट इज अप टू 1.8 लिटर. 18 लिटरचं 10% मध्ये म्हणजे किती होतं, 1.8 लिटर. म्हणजे 1.8 to 2 liters of the this tissue fluid, which we call later on lymph, is absorbed by these capillaries, and these capillaries eventually form lymph vessels, and lymph vessels combine to form lymphatic duct, and this lymphatic duct opens into vena cava. कशामध्ये ओपन होतात या, वेना cava. येतंय तुमच्या लक्षात? कळलं कुठून कुठून कसा कसा रूट गेला? हे कळलं की नाही मला सांगा. म्हणजे हो सर. लिम्फॅटिक वेसल्स हो जे सर. असतात, लिम्फॅटिक Yes, sir. लिम्फॅटिक कॅपिलरीज जे असतात त्या लिम्फॅटिक वेसल्स मध्ये कन्व्हर्ट होतात, आणि लिम्फॅटिक वेसल्स जेव्हा कन्व्हर्ट होऊन लिम्फॅटिक डक्ट तयार करतात, अशा दोन मोठ्या डक्ट आपल्या बॉडीमध्ये आहेत, राईट लिम्फॅटिक डक्ट आणि लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट. येतंय तुमच्या लक्षात? राईट लिम्फॅटिक डक्ट आणि लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट. आता आपल्या टेक्स्ट बुक मध्ये एक पिक्चर दिलेलं आहे, मी ते कॅमेराच्या समोर आणून तुम्हाला दाखवतो, बघा नीट एकदा. आणि ज्यांच्याकडे टेक्स्ट बुक आहे त्यांनी समोरच ओपन करून बघू शकता. यू कॅन सी ऑफ देअर ओन. दिस इज द पिक्चर. बघा हे जे पिक्चर आहे याच्यात काय दिसतंय तुम्हाला, की अंगठ्यापासून तर डोक्यापर्यंत सगळ्या ठिकाणी, फक्त सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये लिम्फॅटिक सिस्टीम नसते. कुठे नसते तेही मी सांगणार आहे. म्हणजे या सगळ्या पार्ट्स मधून लिम्फॅटिक कॅपिलरीज, लिम्फॅटिक व्हेसल्स तुम्हाला पूर्ण जाळं दिसते पूर्ण बॉडीमध्ये. एम आय राईट? आता इथं बघा, इथे जर तुम्ही पाहिलं असेल तर इथं बोन दिसतो, इथं बोन दिसतो. बोन मॅरो मध्ये लिम्फॅटिक सिस्टीम ऍब्सेंट असते. बोन मॅरो मध्ये लिम्फॅटिक सिस्टीम ऍब्सेंट असते. लिम्फ मध्ये स्प्लीन मध्ये लिम्फॅटिक सिस्टीम ऍब्सेंट असते. त्याच्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ऍब्सेंट असते. बाकी सगळ्या ठिकाणी लिम्फॅटिक सिस्टीम प्रेझेंट असते. आता ह्या लिम्फॅटिक सिस्टीम हे सगळं मिळून ओतून बघा, इकडच्या बाजूला नाव नाही दिलेलं त्यांनी, पण या ठिकाणी एक मोठी डक्ट दिसते. इकडच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं, इकडच्या बाजूला तुम्ही ते 2-2 घेतले पॅरेंट बोलतायत. कोणी 2-2 घेतले बघा. इकडे बघा, इकडची जी साईड आहे ही साईड राईट हँड साईडला बघा, इथं राईट हँड साईडला इथेच मोठी लिम्फॅटिक डक्ट आहे. आणि लेफ्ट हँड साईडला जर बघितलं, आपल्या लेफ्ट हँड साईडला, तर छोटी डक्ट आहे. तर ह्या ज्या डक्ट आहेत बाळांनो, ह्या डक्ट मधून हे सगळं बॉडी मधलं, पूर्ण बॉडी टिश्यू मधलं जेवढं टिश्यू फ्लुइड असतं, ज्याला आपण लॅटर ऑन लिम्फ म्हणतो, हे सगळं कॅरी ऑन केलं जातं आणि कॅरी करून त्यांना परत आपल्या रेग्युलर सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये टाकलं जातं. पण या जिथून हे आणलं जातं यांच्या रस्त्यामध्ये नोड्स लावलेले आहेत. काय लावले आहेत बाळांनो? लिम्फ नोड्स. त्यांना काय वर्ड यूज करतो आपण? लिम्फ नोड्स. मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये याला ओळंबा असा शब्द वापरतात. ओळंब्याच्या गाठी असतात, त्यांना काय म्हणतात? ओळंब्याच्या गाठी, ओळंबा म्हणतात त्यांना. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये हा शब्द खूप प्रसिद्ध आहे, ओळंबा. ओळंबा शब्दाचा अर्थ होतो, समजा जर तुम्ही दात काढला, दाताला इन्फेक्शन झालं, इथे मानेमध्ये गाठ येते, त्याचा ओळंबा येतो. पायाला काही जखम वगैरे झाली तर आपल्या जिथून लेग स्टार्ट होतो त्या कोपऱ्याला, म्हणजे दोन्ही पाय आणि बॉडी जिथे जॉईंट होते त्याला
इंग्वायनल रिजन म्हणतात, ग्रॉइन म्हणतात, तर तिथे गाठी असतात, त्या गाठी सुजतात. येतंय तुमच्या लक्षात? समजा हाताला जखम झाली तर काखेत गाठ येते. दॅट ऑल थिंग्स आर लिम्फ नोड्स. त्यांना काय म्हणतो बाळांनो? लिम्फ नोड्स. लिम्फ नोड्स हे असे स्टेशन्स असतात, असे छोटे छोटे, जसं पोलीस स्टेशन असतं की लोकल काही प्रॉब्लेम झाला तर पोलीस स्टेशन मॅनेज करतं, ते लगेच एसपी ऑफिस किंवा कमिशनर ऑफिसला जात नाही. तसं ह्या छोटे 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 लोकल पोलीस चौक्यांसारखे असतात. इथे समजा पायामध्ये ब्लड मध्ये काही इम्प्युरिटीज असतील, काही प्रकारच्या सेल डेब्रिस, सेलचे तुकडे असतील, बॅक्टेरिया असतील, त्या सगळ्यांना खेचून आणण्याची जबाबदारी कोणाची असते? लिम्फॅटिक कॅपिलरीजची. लिम्फॅटिक कॅपिलरीज आणून लिम्फॅटिक व्हेसल मध्ये टाकतात आणि लिम्फॅटिक व्हेसल्स कुठे ओपन होतात? लिम्फ नोड्स मध्ये. आणि लिम्फ नोड मध्ये काय केलं जातं? त्याला फिल्टर केलं जातं, चेक केलं. बॉडीला हार्मफुल काही आहे का? या टिश्यू फ्लुइडच्या माध्यमातून काही डायरेक्ट ब्लड मध्ये एंटर करणार आहे का? हे या ठिकाणी या लिम्फ नोड्स मार्फत चेक केलं. या लिम्फ नोड्स मध्ये अशी सिस्टीम आहे, फिल्टरेटिंग सिस्टीम, की जिथे ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि अनवॉन्टेड सबस्टन्सेस डिस्ट्रॉय केले जातात. म्हणून 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 इथे मी काय सांगितलं, इथे WBCs असतात. लिम्फ मध्ये काय असतात? WBCs असतात, लिम्फोसाइट्स. या लिम्फोसाइट्स आणि काही लीक आउट झालेल्या WBCs या सगळ्या मिळून त्या जो पॅथोजेन आहे, जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जो अशा काही सेल्स आहेत त्या हार्मफुल आहेत बॉडीसाठी, त्या सगळ्या डिस्ट्रॉय केल्या जातात. कुठे कुठे डिस्ट्रॉय केल्या जातात? लिम्फ नोड्स मध्ये. क्लिअर झालं का? आणि नंतर मग ते ऍक्च्युअली व्हेना कॅवा मध्ये सोडलं जातं, व्हेना कॅवा मध्ये रिलीज केलं. लिम्फ डायरेक्टली घेतलं, खेचलं आणि व्हेना कॅवा मध्ये सोडून दिलं असं नाही. एक लिम्फॅटिक ऑर्गन तुम्हाला माहिती आहे, टॉन्सिल्स आर लिम्फॅटिक ऑर्गन, बरोबर? स्टमक मध्ये काही लिम्फ नोड्स आहेत आणि काही पेयर्स पॅचेस आहेत, बरोबर? म्हणजे या सगळ्या भागामध्ये ही सगळी क्रिया, म्हणजे तोंडातनं जर आपण ज्या वेळेला जेवण करतो त्यावेळेला समजा अनवॉन्टेड सबस्टन्सेस, अनवॉन्टेड काही ऑर्गॅनिझम, हार्मफुल ऑर्गॅनिझम म्हणजे आमच्या तोंडातनं आत जात असतील तर त्यांना पकडण्याची जबाबदारी कोणाची आहे? टॉन्सिल्स. म्हणून असं सांगितलं जातं की फार मजबुरीमध्ये, फारच त्रास होत असेल, अँटीबायोटिकला रिस्पॉन्स देत नसतील तरच टॉन्सिल काढाव्यात, नाही तर टॉन्सिल काढू नये. कारण टॉन्सिल्स आर प्रोटेक्टिव्ह ग्लँड. दे प्रोटेक्ट अवर बॉडी फ्रॉम डिफरंट काइंड्स ऑफ इन्फेक्शन. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागते. आता काही 2-4 गोष्टी, 2-4 पॉइंट आपण पटपट पटपट, तुम्हाला पाहिजे असेल तर लिहा, मी सांगतो. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजली का? मला ऑडिओ ऑन करून सांगा बरं. लिम्फ काय प्रकार असतो तो कळला का नीट? बोला पटकन. हो सर. हो सर. हो सर. एकदम क्लिअर झालं? गुड. हो. आता लिम्फॅटिक ऑर्गन्स लिहून घ्या. लिम्फॅटिक ऑर्गन्स कोणकोणते असतात? आता तुम्ही डायग्राम जी दिलेली आपल्या टेक्स्ट बुक मध्ये ती एकदा नीट ऑब्झर्व करायची आहे, नीट ऑब्झर्व करायची. तर सगळ्यात मोठी, मागे क्वेश्चन येऊन गेलेलं की सगळ्यात मोठी लिम्फॅटिक व्हेसल कोणती? विच ऑफ द लिम्फॅटिक व्हेसल इज बिगेस्ट व्हेसल और कलेक्ट मॅक्सिमम लिम्फॅटिक फ्लुइड फ्रॉम द बॉडी? तर त्याचा आन्सर आपल्याला माहित पाहिजे. लिहून ठेवा. इट इज लेफ्ट, तिलाच आपण म्हणतो थोरॅसिक डक्ट. तिला काय वर्ड यूज करतो? थोरॅसिक डक्ट इज द मेन, आणि ही असते लेफ्ट साइडला, इज द मेन lymphatic vessel which brings maximum lymph to the vena cava. हिचा रूट लिहून घ्यायचा आहे. थोरॅसिक डक्ट कुठून कुठून कलेक्ट करते, लिहा हिचा रूट. हेड, नेक, अप
upper arms and entire body, संपूर्ण शरीर, entire body below ribs. म्हणजे हिचा किती मोठा, जवळजवळ सगळं लिम्फ ही एकटीच घेऊन येते. कोणती? थोरॅसिक डक्ट. ही सगळे लेफ्ट थोरॅसिक, लेफ्ट साइडला, कधी कधी लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट किंवा लेफ्ट थोरॅसिक डक्ट हे हिचा रूट विचारला जातो. तर हे चारही पॉइंट तुम्ही लिहून ठेवा. राईटचा कोर्स लिहून घ्या. राईट कुठून कुठून? राईट लिम्फॅटिक डक्ट कुठून कुठून गोळा करते लिहा. अप्पर राईट साइड ऑफ द बॉडी, अप्पर राईट साइड ऑफ द बॉडी. आता या लिम्फॅटिक सिस्टीम मधचं वैशिष्ट्य सांगायचं असेल तर लिम्फॅटिक वेसल्स मध्ये अतिशय स्लो आणि अतिशय लो प्रेशरने फ्लुइड फ्लो करत असल्यामुळे लाईक वेन्स दे हॅव वॉल्स. छोट्या थोड्या अंतरावर लिम्फॅटिक वेसल्स दे ऑल्सो हॅव वॉल्स. आता तुम्ही मला सांगा, इतक्या वेळा तुम्ही वॉलचा विषय ऐकला, व्हॉट इज द फंक्शन ऑफ वॉल? काय प्रिव्हेन्शन करण्यासाठी असतं? बोला. बॅकफ्लो नाही हो. बॅकफ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी. टू प्रिव्हेंट, वर्ड नीट लक्षात, टू प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ लिम्फ. टू प्रिव्हेंट बॅकफ्लो, lymphatic vessels also have walls at regular interval, at definite interval. लक्षात आलं? आता एक आणखी क्वेश्चन मागे विचारला गेलेला आहे. हे जर तुमचं लिहून झालं असेल तर मी दुसरी गोष्ट लिहितो. दुसरी गोष्ट आपण समजून घेऊ. 2019 ला एक क्वेश्चन आला होता, MALT. व्हॉट इज MALT? निम्म्या मुलांना कळलंच नाही. MALT काय प्रकार असतो? लिहा, याचा अर्थ लिहा. म्युकोजा associated lymphoid tissue. म्युकोजा associated lymphoid tissue, माल्ट. असंच असतं. दुसरे पण लिहून घ्या, दुसरे नाव लिहा. गाल्ट आणि बाल्ट. कॅपिटल लिहा प्रॉपरली. एक एक गोष्ट मी समजून सांगणार आहे. सध्या लिहा, मी सगळं सांगतो प्रॉपर, घाबरू नका. गाल्टचा अर्थ होतो गट असोसिएटेड. बाल्टचा अर्थ होतो ब्रॉन्काय असोसिएटेड. तुम्हाला आता वाचल्या कळतंय सगळं. लिम्फॉइड टिश्यूचा अर्थ होतो जिथे लिम्फोसाइट्स प्रोड्यूस केले जातात किंवा जिथे लिम्फोसाइट्स कार्य करतात. ज्या एरियामध्ये लिम्फॅटिक लिम्फॉइड टिश्यू प्रेझेंट आहे त्यांना आपण माल्ट, गाल्ट आणि बाल्ट म्हणतो. म्हणजे बाल्ट जो असेल, ब्रॉन्काय असोसिएटेड जो लिम्फॉइड टिश्यू असेल तो वेगळा असेल. गट असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू जो असेल तो वेगळा असेल आणि म्युकोजा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू जो असेल तो वेगळा असेल. म्हणजे प्रत्येकाचं फंक्शन वेगवेगळं आहे. म्युकोझल इन्फेक्शनला प्रिव्हेंट करण्यासाठी, म्युकोजाला प्रोटेक्ट करण्यासाठी माल्ट काम करेल. गटला प्रोटेक्ट,
गट शब्दाचा अर्थ होतो गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टीम किंवा जीआय ट्रॅक्ट. याला प्रोटेक्ट करण्यासाठी गाल्ट काम करेल आणि ब्रॉन्कायला प्रोटेक्ट करण्यासाठी कोण काम करेल? बाल्ट काम करेल. म्हणजे असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू जो असतो तो त्या त्या एरियाजला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतो. आय थिंक दिस इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. व्हेरी सिम्पल कन्सेप्ट, त्याच्यात काही फार विचार करण्यासारखं काही नाही. आता आपण पुढचा एक टर्मिनॉलॉजी लिहिणार आहोत. पुढची एक टर्मिनॉलॉजी लिहिणार आहोत. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स. नावं लिहा. तुम्हाला येईल का सांगता? किती मुलांना सांगता येईल? प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स, सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गनचा अर्थ कळला का? बोला पटकन. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गनचा अर्थ कळला का? प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गनचा अर्थ होतो बाळांनो की जिथे लिम्फॅटिक टिश्यू प्रेझेंट असतो आणि जिथे लिम्फोसाइट्स प्रोड्यूस केल्या जातात. हा, येस, व्हेरी गुड. कुठे कुठे सांगा बरं. कम ऑन फास्ट. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स कोणकोणते असतील? बोन मॅरो माहिती आहेत ना? बोन मॅरो अँड थायमस ग्लँड. थायमस ग्लँड मधल्या लिम्फोसाइटचं नाव सांगा. थायमस ग्लँड मधल्या लिम्फोसाइटचं नाव सांगा. पुढे सेकंडरी लिम्फॉइड और लिम्फॅटिक ऑर्गन्स कोणकोणते असतात? लिम्फ नोड्स थ्रू आउट द बॉडी हे प्रेझेंट असतात. स्प्लीन, टॉन्सिल्स. त्याच्यानंतर आणखी काय आठवत आहे? पेयर्स पॅचेस. एक नवीन ऑर्गन ऍड होतोय, अपेंडिक्स. दीज आर ऑल सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स. म्हणजे इथे सुद्धा लिम्फॉइड टिश्यू असतो आणि यांच्यापासून सुद्धा लिम्फोसाइट्स प्रोड्यूस केल्या जाऊ शकतात. लिहून ठेवा यांचं. लिम्फॅटिक वेसल्स कशा असतात? ह्या बीन शेप बॉडीज असतात. बीन शेप, ज्यांच्यामधून एका साइडने ब्लड, एका बाजूला ब्लडचा सप्लाय असतो आणि एका बाजूने म्हणजे त्याच बाजूने लिम्फ यांच्यातनं एंट्री करतो आणि दुसऱ्या बाजूने फिल्टर झालेलं लिम्फ परत लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये टाकलं जातं. कारण हे जर ग्लँड्स आहेत, हे जर नोड्स आहेत, या नोड्सला सुद्धा स्वतःला ब्लड सप्लाय असला पाहिजे म्हणून आर्टरीज आणि व्हेन्स असणारच आहे. नर्व्स पण यांच्यामध्ये असणार आहे. पण आणखी काय असणार आहे? तर लिम्फॅटिक चॅनल यांच्यामधून पास होतो आणि त्या ठिकाणी असं नेटवर्क उभं केलेलं असतं की जिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हार्मफुलच असतात नॅचरली टिश्यू फ्लुइड मध्ये. त्याच्यानंतर सेल डेब्रिस, सेलचे तुकडे आणि काही हार्मफुल सेल्स प्रोड्युस्ड बाय द बॉडी, या सगळ्यांना किल केलं जातं. या ठिकाणी जो आजार होतो, यांचा जो ब्लड कॅन्सर होतो, त्याला म्हणतात लिम्फोमा. काय म्हणतात बाळांनो याला? लिम्फोमा इज द कॅन्सर ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. लिहून ठेवा. लिम्फोमा इज द कॅन्सर ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. आता शेवटचा एक टॉपिक सांगतो आणि मग लिम्फॅटिक सिस्टीम आपण संपवतो. इथपर्यंत समजायला काही अडचण नाही ना? सगळ्यांना समजलंय? फार इझी टॉपिक आहे, फार घाबरण्यासारखं काहीच नाहीये.
आता लॅक्टियल्स हा वर्ड जर तुम्ही मला सांगितला तर आय शॅल बी व्हेरी हॅपी टू लिसन फ्रॉम युअर साइड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लॅक्टियल? एनीबडी, कोणालाही आठवत असला, आय हॅव ऑलरेडी टॉट यू. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लॅक्टियल? व्हॉट इज द मिनिंग ऑफ लॅक्टियल? इंटरस्टिशियल विनाल मध्ये प्रेझेंट असतो. कोण बोललं? कोण मधुरा. बोललं? मधुरा. व्हेरी गुड बाळा, व्हेरी गुड. काय सांगितलं तू? इंटेस्टाइन्स मध्ये इंटेस्टिनल लिम्फॅटिक कॅपिलरीज, इंटरस्टिशियल विनाल इंटेस्टिनल लिम्फॅटिक कॅपिलरीज ज्या असतात ते काय काम करतात? कम ऑन, बोला पटकन. which absorbed digestive fats. हा, व्हेरी गुड. दे ऍब्झॉर्ब डायजेस्टिव्ह फॅट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी करेक्ट. म्हणजे या ज्या लिम्फॅटिक कॅपिलरीज असतात बाळांनो, ह्या आतल्या आत अशा प्रेझेंट असतात इंटेस्टिनल विलाय मध्ये, आणि या ठिकाणी जे ओपनिंग असतात, इथे जे परफोरेशन्स असतात, तिथून फॅट फक्त यांच्यामध्ये येतो आणि दे लुक मिल्की. कशा दिसतात त्या? मिल्की दिसतात, मिल्की, पांढऱ्या दिसतात. देअरफॉर दे आर दीज सच लिम्फॅटिक कॅपिलरीज आर कॉल्ड ॲज लॅक्टियल्स. त्यामुळे याला कधीही विसरायचं नाही. मग व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस लिम्फॅटिक सिस्टीम? कोण सांगतो मला? समराइज करून सांगा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम? आता तुम्हाला ऑलमोस्ट एव्हरीथिंग आय हॅव एक्सप्लेन. नाउ आय वुड लाईक टू लिसन फ्रॉम युअर साइड. What do you understand about this lymphatic system? What is the role of lymphatic system? Come on, बोला पटकन, बोला पटकन, फास्ट बोला बाळांनो. आय एम इगरली वेटिंग. काय फंक्शन कळलं तुम्हाला? It carries a clear fluid to the heart. एक्स्ट्रा जे सेल्युलर फ्लुइड असेल, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड which is later on called the lymph, it is transported back again in the circulatory system. जर ही सिस्टीम राहिली नसती तर, आणि ह्या अशा पद्धतीने ओव्हन, इंटर ओव्हन त्यांना जर गुंडळलेल्या राहिल्या नसत्या लिम्फॅटिक वेसल्स, तर विचार करा ते टिश्यू फ्लुइड तिथंच राहिलं असतं आणि किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. नंबर वन, they play very important role in killing the bacteria and harmful organisms which are present in the interstitial fluid. Second, तिसरी गोष्ट, they remove the cell debris and keep the blood clean. इंटरस्टिशियल फ्लुइडच्या आसपास मध्ये जे काही असेल ते हार्मफुल ऑर्गॅनिझम्स, त्याच्यानंतर सेल डेब्रिस, हे सगळं रिमूव्ह केलं जातं, नष्ट केलं जातं. आणि दे प्ले ए व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन कीपिंग ए पर्टिक्युलर ऑर्गन्स हेल्दी, लाईक ब्रॉन्काय, लाईक म्युकोजल मेम्ब्रेन ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. जिथे जिथे म्युकोजल मेम्ब्रेन असतील, जिथे जिथे म्युकोजा असतील, म्हणून त्यांना आपण काय नाव दिलं? माल्ट, म्युकोजा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू. म्हणजे बॉडीचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम अँड टू ब्रिंग द एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड किंवा एक्स्ट्रा फ्लुइड फ्रॉम द व्हेरियस स्पेसेस अराउंड द टिश्यूज, दे कलेक्ट इट, आणि दॅट इज द मेन रोल ऑफ दिस लिम्फॅटिक सिस्टीम. आणि पुढची जी गोष्ट, हा सर, it is also produced immune cells. आवाज तुझा ब्रेक झाला बाळा, मला नीट नाही ऐकू आला. Sir, it also produces immune cells. येस, इम्युन सेल्स म्हणजे कोणत्या सेल्स? कोणत्या सेल्स? Monocytes. बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स ना बाळा. Yes. इम्युनिटीसाठी मोनोसाइट्सचा रोल नसतो.
कशाचा रोल असतो? बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट. आणि बी लिम्फोसाइट जे असतात ते प्रोड्यूस अँटीबॉडीज. काय प्रोड्यूस करतात त्या? अँटीबॉडीज. आणि Antibodies. अँटीबॉडीज आर इम्पॉर्टंट फॉर प्रोटेक्शन ऑफ द बॉडी. येतंय लक्षात तुमच्या? आता एक आपल्या ह्या बुक मध्ये एक टर्म आलेली आहे, सायलेंट हार्ट अटॅक. काय वर्ड आलेला आहे? सायलेंट हार्ट अटॅक. तेवढा एक्सप्लेन करतो आणि हे चॅप्टर डिक्लेअर करतो की संपला. सायलेंट हार्ट अटॅक. हार्ट अटॅक यायच्या आधी बाळांनो, ज्या वेळेला ऍक्च्युअली हार्ट अटॅक येतो त्याच्या आधी 6 ते 8 तास आपलं हार्ट काही सिम्पटम्स पाठवत असतं, काही लक्षणं पाठवतं. असं फार क्वचित होतं. म्हणजे 98%, 97% लोकांमध्ये अशी परिस्थिती असते, युअर हार्ट गिव्स सम काइंड ऑफ सिग्नल्स टू द बॉडी, टू यू, so that you can easily identify that I have some problem with respect to the heart. यासाठी हार्ट काय करतं? काही सिग्नल्स पाठवतं. आणि नॅचरली these signals are chemical signals. हे सिग्नल्स कुठले असतात? केमिकल सिग्नल्स. आता हे जे सिग्नल्स असतात, हे सिग्नल्स जर त्या व्यक्तीने समजून घेतले तर he will seek for the medical help and he will be treated by the particular doctor or good doctor, one who can manage the condition, and that person can save his life or her life. आता ही जी काही एक प्रकारचे, जसं माणूस मृत्यूच्या आधी काही चिन्ह दिसतात त्याच्या चेहऱ्यावर, तसं हार्टच्या जो एखादा पार्ट डॅमेज होऊन मरणार असेल, मला मी काय सांगितलं, इन्फार्क्शन. हार्ट अटॅकचं सायंटिफिक नाव काय आहे? मायोकार्डियल इन्फार्क्शन. काय सांगितलं होतं तुम्हाला? मायोकार्डियल इन्फार्क्शन. इन्फार्क्शन, ऍक्च्युअल इन्फार्क्शनच्या आधी जेव्हा बरं सगळ्या पेशी एकदम मरून जातील असं नाही होत, थोड्या 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 मरायला सुरुवात. ज्या पेशी मरतात, ज्या सेल्स मरतात बाळांनो, त्या सेल्स एक केमिकल रिलीज करतात. एक नाही, अनेक केमिकल्स रिलीज करतात, ज्याच्यातले काही केमिकल्स सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये एंटर करतात. कशातनं एंटर करतात? ज्या पार्ट मध्ये त्या सेल्स मरतायत तिथे नॅचरली इंटरस्टिशियल फ्लुइड असेल, हार्ट मध्ये पण असतं, त्या इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये ते रिलीज केलं जातं. ते रिलीज केलेलं नंतर कुठे येईल? व्हेनस सिस्टीम मध्ये. त्या व्हेनस सिस्टीम मधून जेव्हा आपण त्या पर्सनचं ब्लड काढतो, तर त्या ब्लड मध्ये जर एक्झामिनेशन केली तर ते केमिकल्स मरायच्या वेळेला कार्डियाक मसल्सच्या ज्या सेल्स असतील त्या मरण्याच्या आधी किंवा मरता एक जे केमिकल किंवा मेल्यानंतर किंवा मरायच्या प्रायमरी स्टेजला निराळे केमिकल्स रिलीज करतात. मेल्यानंतर एक खास केमिकल रिलीज करतात. ते केमिकल एकदम सगळ्या मरत नाही, हळूहळू मरतायत. मग ते जे काही केमिकल्स रिलीज करतात, आज त्याची अशी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे की ते जे केमिकल्स आहे ते आयडेंटिफाय केलं जातं आणि त्या पर्सनला ट्रीटमेंट दिली जाते, जेणेकरून तो मोठ्या हार्ट अटॅक पासून वाचू शकतो, त्याचं लाईफ सेव्ह करता येतं. मग ते मरण्याच्या किंवा त्या सेल्स ऍक्च्युअली पूर्ण मरण्याच्या आधी जे सिग्नल्स पाठवतात आणि त्यावेळेला जो पर्सनला 3-4 लक्षणं दिसतात. काय काय लक्षणं दिसतात? ब्रीथलेसनेस, त्याला दम लागत असतो. त्याला काय लागतो बाळांनो? दम लागतो. असा ब्रीथलेस, तो अस्वस्थता वाटते. यासाठी मी एक पर्टिक्युलर वर्ड आहे, मी तुम्हाला सांगतो. शॉर्टनेस ऑफ ब्रेथ आणि चेस्ट पेन. शॉर्टनेस, ह्याला ऍक्च्युअली काय म्हणू शकता तुम्ही? शॉर्टनेस ऑफ ब्रेथ आणि चेस्ट पेन. चेस्ट पेन म्हणजे क्लासिकल एकाच बाजूला मध्यभागी छातीत दुखेल असं नाही, तर नेक मध्ये पेन जाईल किंवा आर्म्स मध्ये पेन राहील, पेन इन आर्म्स. समजलं? नेक पेन किंवा आर्म्स मध्ये पेन राहील.
कधी कधी एपिगॅस्ट्रिक म्हणजे इथं जिथं आपलं रिब्स जिथून स्टार्ट होतात, हा जो सेंटरचा पार्ट आहे तिथे असते, त्याला एपिगॅस्ट्रिक पेन म्हणतात. कधी कधी मागच्या बाजूला डावा खांदा किंवा उजवा खांदा दुखायला लागतो अचानक. कधी कधी दातांमध्ये पेन जातो. तर हे सगळे सिम्पटम्स असतात. आता एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो. ज्या लोकांना डायबिटीस असतो, ज्या लोकांना डायबिटीस असतो, डायबिटीस शब्दाचा अर्थ होतो इन्क्रीज ब्लड शुगर लेवल. ज्यांची ब्लड शुगर लेवल 140 टू 160 मिलीग्रॅम पर 100 ml पेक्षा जास्त होते जेवणानंतर. 140 किंवा 160च्या पेक्षा ज्यांची ब्लड शुगर जास्त होते, अशा लोकांना डायबिटीस आहे असं म्हटलं जातं किंवा त्याला ट्रीटमेंट दिली जाते. ज्या लोकांची ब्लड शुगर सातत्याने 230 किंवा 250च्या पुढे राहते, म्हणजे 200च्या पुढे राहते, थोडक्यात जर तुम्हाला अगदी स्पेसिफिक बोलायचं असेल तर 200च्या पुढे राहते. 200 पेक्षा जास्त राहते, 200 पेक्षा काही जास्त असू शकते. त्यांची कॉन्स्टंट ब्लड शुगर अशी जास्त राहील तर त्यांच्यामध्ये काय डॅमेज होतात, आता आपण पुढचं जे चॅप्टर शिकणार आहोत दॅट इज न्यूरॉन्स. आता न्यूरॉन्सची जबाबदारी काय असते, की बॉडीमध्ये जे काही सिम्पटम्स तयार होते, जे काही लक्षणं होतील, उदाहरणार्थ पेन, तिथे पेन रिसेप्टर्स असतात, पेन रिसीव्ह करून ब्रेनला सांगणं तिथे दुखत आहे. तुम्हीच विचार करा, जर तुमच्या तळपायाला तिथे ज्या न्यूरॉन्स आहेत ते जर डॅमेज झाले किंवा ते खराब झाले, त्यांनी इन्फॉर्मेशन नाही कॅरी करण्याची कॅपॅसिटी राहील. जशी वायर खराब झाली तर वायर जर मध्ये कुठेतरी कट असेल किंवा वायर खराब झालेली असेल तर ती जसं प्रॉपर करंट पोहोचवणार नाही, तसं जर न्यूरॉन्स खराब झाले तर तिथली इन्फॉर्मेशन पूर्ण बॉडीला मिळणार नाही. म्हणून अशा लोकांचा पाय जळाल्यानंतर कळतं यांना की पाय जळालेला आहे. त्यामुळे डायबिटीस मध्ये ज्या लोकांना लॉंग स्टँडिंग खूप जास्त प्रमाणात डायबिटीस असतो, त्यांचं काय होतं की त्यांच्या पायातली चप्पल निघून जाते, त्यांना कळत नाही. पायाला काटा टोचला जातो, कळत नाही. पायाला जखम होते, कळत नाही. पायाला चटका बसतो, कळत नाही. सेम थिंग हॅपन्स विथ द हार्ट ऑल्सो. म्हणजे हार्ट मध्ये जेव्हा पेन सुरू होतं, जेव्हा शॉर्टनेस ऑफ ब्रीथ होतं, तेव्हा ह्या लोकांना कळत नाही. म्हणजे यांच्या हार्टने दिलेलं सिग्नल यांना ओळखता येत नाही. दॅट इज ऍक्च्युअली हार्ट इज टेलिंग समथिंग. हार्ट इज गिव्हिंग सिग्नल्स. That is actually the condition where we say it as silent heart attack. It is not the heart attack, actual heart attack, but it is silent. Your heart is sending some kind of signals. आणि ज्या वेळेला ही कंडिशन ओळखता येत नाही, मग याच्यासाठी आकाश मनोज नावाचा एक 10वीचा विद्यार्थी होता. त्याच्या आजोबांना त्रास झाला. त्याच्या आजोबांना, तो 8वीला होता त्यावेळेची गोष्ट आहे. त्याच्या आजोबांना त्रास झाला. त्याच्या डोळ्यासमोर अगदी असं वाटत होतं, एक डायबिटीस सोडला त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, त्याचे आजोबा अदरवाईज हेल्थी होते आणि कोसळल्या हॉस्पिटलमध्ये नेलं. अनफॉर्च्युनेटली दॅट ओल्ड फेलो डाईड ऍट द एज ऑफ 75. इतका त्याच्या बाबांमध्ये, त्याच्या आजोबांमध्ये आणि त्या मुलामध्ये एवढं प्रेम होतं, खूप प्रेम होतं, आणि त्यामुळे त्या गोष्टीचा त्याला धक्का बसला. आणि त्याच दिवशी त्याने ठरवलं की, मग डॉक्टरने त्यावेळेला सांगितलं असेल की यांना हार्ट अटॅक आल्यामुळे यांना असं असं झालं. मग त्या मुलाने ही गोष्ट एवढी मनाला लावून घेतली, इतक्या त्याच्या मागे तो वेडा झाला असं म्हणूया, इतक्या त्याने नॉलेज कलेक्ट केलं हार्ट बद्दल की 3 वर्ष पुढचे तो वेड्यासारखं तो नुसतं वाचत होता, समजून घेत होता. ऍट द किती वर्षाचा असतो, 8 आणि 6, 14, 14.5 वर्षाचा मुलगा होता. त्याने तेव्हापासून अभ्यास करायला सुरुवात केली आणि तिथे बंगलोरला, बाळांनो, तो तामिळनाडूचा राहणार होता, तर तो बंगलोरला आपल्या एक मोठी संस्था आहे, ICSR बहुतेक तिचं नाव आहे, इफ आय एम नॉट. तर तिथे पण गेला, निरनिराळ्या डॉक्टरांना भेटला, निरनिराळ्या इन्स्टिट्यूट्सला त्यांनी भेट दिली आणि त्याने हार्ट बद्दल जेवढी माहिती गोळा करता येईल तेवढी सगळी माहिती गोळा केली. मग त्याला कळलं त्या वयामध्ये 9वी 10वीला त्याला ही गोष्ट कळली की CKMB नावाची एक टेस्ट असते.
क्रियाटिनिन कायनेज, क्रियाटिनाइन हे तुम्हाला माहिती असण्याची गरज नाही, पण काय शोधलंय ते माहिती होण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट मी सांगतो. क्रियाटिनिन कायनेज, ट्रोपोनिन, ट्रोपोनिन आय आणि ट्रोपोनिन आय आणि ट्रोपोनिन टी. त्याच्यानंतर आणखी एक टेस्ट येते मायोग्लोबिन. यांची लेवल ज्या वेळेला एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येऊ घातलेला असतो, जेव्हा येणार असतो, त्यावेळेला या लोकांमध्ये याची लेवल वाढलेली असते. आणि एक अंकी या मुलाने शोधता एक अंकी गोष्ट शोधली आणि दॅट वॉज FABP3. त्याचा फुल फॉर्म लिहून ठेवा, कदाचित हा विचारला जाऊ शकतो या वर्षीच्या याच्यामध्ये. याचा फुल फॉर्म लिहा, FABP3. फॅटी ऍसिड बाइंडिंग प्रोटीन. FABP stands for fatty acid binding protein. बाइंडिंग प्रोटीन 3. हे जे असतं हे निगेटिव्हली चार्ज्ड प्रोटीन असतं. हे कसं असतं बाळांनो? निगेटिव्हली चार्ज प्रोटीन. या आकाश मनोजने या सगळ्या गोष्टींचा स्टडी केला आणि त्याने पाहिलं की एवढ्या सगळ्या टेस्ट आहेत, जेव्हा हार्टचे मसल्स मरायला लागतात त्या सेल्स या सगळे केमिकल्स रिलीज करतात आणि ज्याच्यावरनं डॉक्टर लोक सांगतात की 100% या माणसाला हार्ट अटॅक, कधी कधी हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर यांची व्हॅल्यू वाढलेली असते. कारण डॉक्टरांना फार क्वचित लोक असतात की जे ऍक्च्युअल हार्ट अटॅक यायच्या आधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात. जनरली हार्ट अटॅक आल्यानंतरच ऍडमिट होतात. मग त्यावेळेला हे ब्लड सॅम्पल्स घेतात आणि मग निदान करतात की येस इट इज 100% हार्ट. कारण हार्ट त्या जे सेल्स आहेत त्या मेल्याशिवाय हे केमिकल कधीही ब्लड मध्ये येत नाही. मग त्यामुळे डॉक्टरांना खात्री होते. पण याने असा विचार केला एखादा ठीक आहे माझे बाबा गेले, पण मला असं भविष्यात असं करून दाखवायचं आहे की कोणाचेही बाबा जाणार त्यांना हे कळेल, इव्हन त्यांना डायबिटीस असेल तरी सुद्धा त्यांना कळू शकेल की हार्ट अटॅक येणार आहे. पण त्याने एक बँड बनवला बाळांनी. काय केला? एक बँड बनवला आणि त्या बँड बनवल्यानंतर हे निगेटिव्ह, आता त्या बँड मध्ये याने पॉझिटिव्ह चार्ज ठेवला आणि त्या बॉडी मधलं ब्लड एक इथे आणि एक कानाच्या मागेही असं लावण्याची व्यवस्था केली. त्याने इथे एक अशी पट्टी चिपकवता येईल अशी व्यवस्था केली, किंवा ते हाताला जसं आपण घड्याळ वापरतो तसं एक बँड वापरू शकतो. आणि त्याच्यात हे जर फॅटी ऍसिड बाइंडिंग प्रोटीन जर तो जो माणूस कायम वापरत असेल तर त्याला ते सिग्नल देतं, येस तुमचं FAB प्रोटीन वाढलेलं आहे. आणि ते सिग्नल दिल्यानंतर या माणसाने जर ताबडतोब त्या पुढच्या 1 तासात 2 तासात जर तो गेला तर त्याचा उत्कृष्ट हार्ट अटॅकचा इलाज होऊ शकतो. म्हणजे तो सायलेंट फेज मध्येच हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. ही टेक्नॉलॉजी आकाश मनोज नावाच्या यंग सायंटिस्ट, त्याला सायंटिस्टच म्हणूया, त्याने शोधली वयाच्या 16व्या वर्षी. त्याने अनेक ठिकाणी पेपर्स पब्लिश केले. त्यानंतर त्याला राष्ट्रपती अवॉर्डने त्याला गौरवण्यात आलं. राष्ट्रपती अवॉर्डी येतो, इज राष्ट्रपती अवॉर्डी. आय थिंक this was the left part from this chapter. I think you must have been understood what I mean to say. लक्षात एकच गोष्ट ठेवायची आहे, CKMB किंवा CPKMB ची लेवल जर वाढलेली असेल ट्रोपोनिनची. आता ट्रोपोनिन काय आहे हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे, फार कमी मुलांना माहिती आहे. लॅक्टिन प्रोटीन, मायोसिन प्रोटीन शिकवलं होतं. ऍक्टिन प्रोटीन, मायोसिन प्रोटीन, कशाला थीन प्रोटीन म्हणायचं, कशाला थिक प्रोटीन, आणि त्यांचे असे ओव्हरलॅपिंग हे असतात, लेयर्स असतात एका ह्याच्यामध्ये. मसल सेल इज मेड अप ऑफ दिस ऍक्टिन आणि मायोसिन प्रोटीन, आणि त्यांच्यामध्येच एकमेकांमध्ये ब्रिज फॉर्मेशन होतं. ऍक्टिन मायोसिन ब्रिज फॉर्मेशन होतं आणि त्यामुळे मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं. तर त्यांच्यामध्ये एक ट्रोपोनिन
हा पण एक पार्ट आहे. त्या ट्रोपोनिनवरच ते कव्हर केलेलं असतं. ट्रोपोनिन अँड ट्रोपोमायोसिन. तसं HMM हेवी मिरोमायोसिन आणि LMM लाईट मिरोमायोसिन, तो जेव्हा टॉपिक मी तुम्हाला मसल कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेलाच नेमका आपला प्रॉब्लेम झाला कोरोनाचा आणि तो पार्ट तुमचा राहून गेला शिकवायचा. डेफिनेटली आय शॅल टीच यू. त्यावेळेला मी पुन्हा सगळं रिवाइज करून तुम्हाला सांगेन. आय थिंक तुम्हाला आता ऑलमोस्ट कळलं असेल. आता आपल्याला सोमवारपासून इन डिटेल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन चॅप्टर चालू करायचं आहे. न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन त्याला म्हणू शकतो. तर त्याचं एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही पुढच्या वेळेला येताना स्टडी करून या. तुम्हाला आज कळलं असेल की झूमचं लेक्चर कंटिन्यू तुम्हाला डबल लॉगिंग करायला नाही लावलं. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की अजून 40 मिनिटं झाले नाही का? तर 40 मिनिटं केव्हाचेच झाले, पण आपण झूमचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. त्यामुळे काय झालं की आता आपण सव्वा तास, 1.5 तास, 2 तास तुम्ही म्हणाल तितक्या वेळ आपण लेक्चर घेऊ शकतो. पुढचे जर तुमची हरकत नसेल तर पुढचे 15-1 मिनिटं मी आणखी लेक्चर कंटिन्यू करू का? तर तुम्ही सगळ्यांनी मला सांगा बरं, म्हणजे आपण पुढे जाऊया. 15 जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं बस. जायचं का पुढे? आर यू रेडी? हो सर. हो. आता बहुतेक याच्यानंतर आपल्याला लेक्चर मध्ये ब्रेक करावं लागणार नाही. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर हे चॅप्टरच्या खालचं क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर तुम्ही MCQ सॉल्व्ह करा. कोणाला काही प्रॉब्लेम आला तर जरूर विचारा. ह्या ज्या चॅप्टर जो चॅप्टर आपण शिकवायला सुरुवात केली तो चॅप्टर संपला की लगेच त्याचे क्वेश्चन आन्सर करून टाकायचे, म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही आणि पक्क होऊन जाईल. फक्त मग काय करावं लागेल? रिव्हिजन करत राहायचं. यू विल नेव्हर फॉरगेट. आता 2 चॅप्टर झालेले आहेत. त्या 2 चॅप्टरची टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे. आता दरवेळेला आम्ही आता ऑनलाईन समजा टेस्ट घ्यायचं ठरवलं तरी इमानदारी तुमच्याकडेच आहे. तुम्हाला किती इमानदारीने ते द्यायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे. त्यामुळे असं मला वाटतं की तुम्ही ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व व्हा आणि स्वतःहून व्हॉलंटरीली फ्रॉम युअर साईड तुम्ही तुमचे प्रॉपर नोट्स बनवा आणि जे काही क्वेश्चन्स तुम्हाला असं वाटतंय तुम्ही चॅप्टर पूर्ण वाचून काढा आणि मस्तपैकी त्याला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केलं एकदा प्रॉपरली, जो पार्ट नाही कळला तो बाजूला लिहून ठेवा, नोटबुक मध्ये नोट करा, पुन्हा वाचून बघा. तरी प्रॉब्लेम आला तर आय एम हिअर. मेसेज टाका, नो डाऊट. ग्रुपवर टाकला तरी चालेल. तुम्ही तुमचं तर नाव आहे माझ्याकडे, त्याच्यावर तुम्ही टाकून द्या. पुढे आता चॅप्टर नंबर 9 असेल आय थिंक त्या स्टेट बोर्ड नुसार. चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. हॅलो स्टुडंट्स, माझ्या मुलाचं लेक्चर आहे आणि तो हा ज्याच्यावर तुम्हाला हे सगळं दिसत होतं तो घेऊन चाललेला आहे. त्यामुळे त्याचं आता लेक्चर स्टार्ट झालेलं आहे. त्याचं पॅथॉलॉजीचं लेक्चर आहे बाळांनो. त्यामुळे आपण लिंक आलेली आहे, त्यांचाही झूमवर लेक्चर चालू आहे. सॉरी. का करे फोन ले ले हुआ तुम्ही?